कोकणचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आणि पायरी आंबा सावंतवाडी बाजारपेठेत दाखल झाला असला तरी वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी आंबा खरेदी करणे कठीण झाले। यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात आवक घटली असून मागणी मात्र कायम असल्याने दर गगनाला भिडल्यात। सध्या हापूस आंबा तब्बल 1600 ते 2500 रुपये डझन दराने विक्री होत असून काही ठिकाणी हा दर 3500 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे। दरम्यान पायरी आंबाही लवकर बाजारात दाखल झाला, मात्र पायरी आंब्याचे दरही कमी नसून 900 ते 1600 रुपये डझन दराने विक्री सुरू आहे। त्यामुळे ग्राहकांना आंबा खरेदी करताना विचार करावा लागतोय। यंदा आंब्याचे उत्पादन केवळ 8 ते 10% मर्यादित राहिल्याने दरात मोठी वाढ झाली आहे। हंगाम पुढे सरकल्यानंतर दर कमी होतील का याकडे ग्राहकांचं लक्ष लागलंय। मी कोल्हापूरहून आले, सावंतवाडी बाजारपेठमध्ये आता आंब्याची चौकशी करायला आली आहे। आमच्या इकडे आंबा प्रचंड महाग आहे म्हणून इतर रेटची चौकशी केली, पण आंबा बाजारात खूप कमी आहे, त्यामुळे खायचं की नाही प्रश्न पडलेला आहे। 1600, 1700, 1800, 2000 पर्यंत रेट आहे आणि कोल्हापूरला तर 3500 रुपये रेट आहे डझनचा। आणि आंब्याची ह्यावर्षी आवक कमी असल्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला आहे आंबा प्रेमींना। आंबे खायचे की नाही प्रश्न पडलेला आहे। इकडं आमचं तळवड्याला फार्म हाऊस आहे, तर मग सांगलीला आंबे खूपच महाग आहेत, 3500 रुपयानं। म्हणून मी म्हटलं आता जाता जाता आपल्या मुलांच्यासाठी सावंतवाडीत तर आंबे मिळतात का बघूया म्हणून इथं दर चौकशी करायला आले, तर जवळजवळ 3500, 4000, 1600, 1700 असे भाव आहेत। हापूस तर कुठं दिसतच नाही आहे। बंदराला नारळ स्वस्त आहे असं म्हणतात, परंतु नेमके आंबे इथंच महाग आहेत आणि इथं मार्केटमध्ये आंबाच नाही आहे। म्हणजे सर्वसामान्य तर खाऊच शकणार नाही, आमच्यासारख्याने खायचं म्हटलं तरीसुद्धा 3500-4000 दर आहे। आंब्याचं शॉर्टेजच आहे। दरवर्षी आम्ही आमरसाशिवाय पाडवा साजरा करत नाही, पण यंदाचा पाडवा असा गेला की विना आमरसाचा आम्ही पाडवा केला। हा पहिलाच पाडवा असेल माझं लग्न झाल्यापासून की जो आम्ही विना आमरसाचा केला।